नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया पुदिन्याची चटणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पुदिना। मी निवडून घेतला आहे पुदिना, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 1 वाटी कोथिंबीर पण मी स्वच्छ धुवून घेतली, कापून घेतली। 2 चमचे डाळ्या घेतलेल्या आहे। 3 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबू, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता हे आपण सर्व बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये। डाळ्या आपण फिक्क्या घ्यायचे आहे, फुटाने भाजलेले असतात ना, त्याच्या फिक्क्या डाळ्या भेटतात, ते घ्यायचे आपण। आपण सर्व मिक्सर जार मध्ये टाकून घेतले, आता दळून घेऊया। दोन ते 3 चम्मच आपण पाणी टाकूया। पाणी जास्त नाही टाकायचे, थोडंच टाकू। आपण आता अर्धा लिंबू टाकूया। लिंबू जास्त नाही टाकायचा, अर्धाच टाकायचा आहे। लिंबू टाकल्यामुळे चटणी आपली काळी होत नाही। अर्धा चमचा मीठ टाकूया। बारीक करून घेऊया। आपली चटणी आता बारीक झाली आहे आणि चटणी काळी नको व्हायला म्हणून आपण 1 चमचा तेल घालूया दळताना। आपली चटणी आता तयार झाली आहे, आपण ती काढून घेऊया। मी बाउल मध्ये काढून घेते। मस्त कलर आलाय। ही चटणी तुम्ही दाबेलीसाठी पण वापरू शकता, पाणीपुरीसाठी पण वापरू शकता आणि इतर कुठले पण चाट असेल ना त्यासाठी तुम्ही ही चटणी वापरू शकता।